गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आलो आहे तळजाई हिल्सवरती. पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या आणि पुण्यामध्ये देखील असणाऱ्या टेकड्यांपैकी एक तळजाई माता टेकडी. तसं मी इथं रोज नाही पण किमान आठवड्यातनं 2-3 वेळा तरी मॉर्निंग वॉकला येत असतो. त्याच्यामुळं माझी तब्येत पण व्यवस्थित राहते आणि व्यायाम पण होतो माझा. हा बघा, आत्ताच सूर्योदय होत आहे. हा सूर्य वरती येतोय. मागच्या 2-3 दिवस मी ब्लॉग कसा बनवायचा, त्याच्यासाठी कुठला कॅमेरा लागतो, त्याच्यासाठी ट्रायपॉड लागते, माईक लागतो, हे बरंच रिसर्च करत होतो. ते रिसर्च करण्याच्या ह्याच्यामध्ये ब्लॉग बनवायला टाईम लागला. पण म्हटलं आता आलोय आज तळजाईला तर एक ब्लॉग बनवूनच टाकू आपण. आपल्या आयुष्यातला बराच वेळ ह्या तळजाई माता टेकडीवरती घालवत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मी म्हणजे जेव्हा मी खरं पहिल्यांदा पुण्यात आलतो 7वी इयत्तेनंतर 8वीला ॲडमिशन घेतलं, तिथून आपण सुरुवात करूया. मी 8वीला ॲडमिशन घेतलं, पुण्यात आलो. पुण्यात त्यावेळेसच्या टेकड्या आणि आताच्या टेकड्यामध्ये खूप फरक आहे. त्यावेळेसच्या टेकड्या भरभराट असणाऱ्या होत्या, हिरव्यागार, म्हणजे जास्त काळ त्यांचा हिरवाईमध्ये जायचा. आणि आजकालच्या या टेकड्या आहेत ना, तर लवकरच पाऊस काळ पण कमी झालेला आहे. त्याच्यामुळं लवकरच त्याची पानगळ होते आणि गवत वगैरे पण इथलं वाळून गेलेलं आहे. बघा, माझ्या मागं दिसते तुम्हाला. आणि त्यावेळेस टेकड्यांचं म्हणजे जो विस्तार होता तो जास्त होता. आता टेकड्यांच्या चहूबाजूनी भिंत पडलेली आहे. विस्तार त्यांचा बाहेरच्या लोकांनी कब्जा करून थोडा आतमध्ये आणला आहे. आणि काही काही टेकड्या तर महानगरपालिकेनं गिळंकृत केल्यात. म्हणजे तिथं उद्यानं उभा राहायची, तिथं काय, आता तळजाई टेकडीवरच्याच काही भाग बघा ना, तिथं सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम झालेलं आहे. तिथं पहिलं काय नव्हतं, मोकळी जागा होती. परत नवीन वृक्ष लागवडीच्या नावाखाली नाही का, म्हणजे जुने वृक्ष तोडायचे आणि नवीन वृक्ष लावायचे. पण जिथं पूर्ण जंगल आहे तिथली जुने वृक्ष तोडून नवीन वृक्ष लावण्यात काय अर्थ आहे? जिथं मोकळं रान आहे तिथं आपण लावू शकतो ना. किती भरपूर प्रमाणामध्ये दुसरीकडं गायरान आहे रिकामं. पण काय, महानगरपालिकेला आलेला निधी संपवायचा असतो मार्च एंडच्या आत. कारण पुढचा निधी येण्यासाठी पण पाहिजे असतो ना कार्यक्रम, रूपरेषा. लोक येत आहेत फिरायला मॉर्निंग वॉकसाठी. हो, आत्ता सकाळच्या 7 वाजलेल्या नाही आहेत आणखीन. सूर्योदय होत आहे. तुम्ही पण जात असाल ना फिरायला? जात जा. पुण्यात खूप खूप बदल झाला आहे. म्हणजे पहिलं पुणं हे सायकलचं पुणं म्हणून ओळखलं जायचं. नंतर ॲटो रिक्षाचं पुणं आलं आणि आता
PMTचं बी पुन्हा म्हणता येणार नाही, ऑटो रिक्षाचं बी पुन्हा म्हणता येणार नाही. पुण्यात आता मेट्रो आले काही भागात. 22,000 करोडच्या वरतीचा खर्च करून सरकारनं मेट्रो आणली. पुण्यातल्या 5% लोकांना पण तिचा उपयोग होत नसेल, कारण तिचा रूटच तसा खूप कमी आहे. आता प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर 4 व्हीलर आलेलीच आहे. पुण्यातल्या रस्त्यावरनं चालायला जागा नसते, इतक्या गाड्या, माणसं कमी आणि बसेस 4 व्हीलर 2 व्हीलर जास्त आहेत. सगळे पुण्यातले पदपथ. सिटीमधले तरी जवळजवळ फेरीवाले बसलेले असतात. क्राऊडेड सिटी झाली आहे पुणे. तिथं काय ऊन म्हणतात ना तसं. म्हणजे गर्दी पण ऊनच नाही, आता फुल गर्दी आहे. हा एक छोटासा ब्लॉग आहे, जास्त काय बोलत नाही. इथं आलो व्यायाम करायला, थोडासा व्यायाम करतो, घरी जातो आणि बघतो ते लोक म्हणतायत काय माईक तरी पाहिजे किमान ब्लॉगिंगसाठी. एक माईक मागवला आहे ॲमेझॉनवरनं. तो माईक आला की नेक्स्ट ब्लॉगिंग आपण सुरू करूया. बाय बाय.